गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना होऊन सापळा रचून एका गांजा तस्करासह 3 किलो 868 ग्रॅम वजनाचा 60,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। ही धडक कारवाई अंजनगाव सुर्जी तालुक्यातील स्मशानभूमीजवळ करण्यात आली। या कारवाईने अमरावती ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत। 20 फेब्रुवारीला ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक अंजनगाव सुर्जी शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम गांजा तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली। यावर गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले। अंजनगाव सुर्जी शहरात वानखडे पेठ राहणारा 29 वर्षीय आरोपी संतोष साहेबराव गुंजावाडे याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले। त्याच्याजवळील 3 किलो 868 ग्राम वजनाचा 60,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला। यासोबतच 5,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 66,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर, अमोल देशमुख, सुनील महात्मे, सुधीर बावणे, सय्यद अजमत, निलेश डांगोरे, दिनेश कनोजिया, सागर ढापड, रितेश वानखडे, संजय गेटे यांनी केली।